तर विद्यार्थ्यांनो, आज आपण राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त दमदार मराठी भाषण पाहणार आहोत. तर सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडला, जिजाऊ होत्या म्हणून स्वराज्य उभं राहिलं, अशा साक्षात आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा. तर आज 12 जानेवारी म्हणजेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती. तर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई यांनी त्यांच्यावर बालपणापासूनच शौर्याचे आणि न्यायाचे संस्कार केले. केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर बुद्धीच्या चातुर्यानेही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्या काळी रयतेवर होत असलेल्या अन्याय पाहून जिजाऊंचे मन विषण्ण व्हायचे, दुःखी व्हायचे, पण त्यांनी केवळ अश्रू नयनांनी अन्याय पाहिला नाही, तर तो अन्याय मुळापासून उपटून टाकण्यासाठी आपल्या शिवबांना तयार केले. त्यांनी शिवरायांना लहानपणी रामायण महाभारतातील शौर्यकथा सांगून त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ठिणगी पेटवली. तर संस्काराची खाण त्यांनी शिवरायांना केवळ युद्धकलाच शिकवली नाही, तर न्याय, नीती आणि स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवणही त्यांनी दिली. तर स्वराज्याची प्रेरणा शहाजीराजे बंगळुरूला असताना जिजाऊंनी पुण्याची जहागिरी सांभाळली आणि उजाड झालेल्या पुण्याचा कायापालट केला. शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार अतिशय कुशलतेने पाहणाऱ्या त्या एक आदर्श प्रशासक होत्या. माँसाहेबांनी शिवरायांना केवळ अशस्त्र चालवायला शिकवले नाही, तर न्यायाने राज्य चालवण्याचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार दिले. आजच्या पिढीसाठी माँसाहेब हे अढळ प्रेरणास्थान आहेत. तर शेवटी मी इतकंच म्हणेन, धन्य धन्य माता जिजाऊ, धन्य धन्य माता जिजाऊ, जिने घडविले शिवबाराजे, जिने घडविले शिवबाराजे. जय जिजाऊ, जय शिवराय.